श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु। सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार। आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं। हा ब्लॉग येईपर्यंत मला वाटतंय सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असतील, माझ्याही घरी झालेत। तेच मी तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये ते कसे झालेत माझ्या घरी विराजमान हे दाखवणार आहे। रविवार असला की मुलांना सुट्टी असते आणि मग काही सण उत्सव असले की आपण त्यांना बरोबर घेतलं तर त्या सणांसाठी काय खरेदी करायला हवी, कशी करायला हवी, कुठे करायला हवी हे सगळं माहीत होतं। त्यांनाही तो आनंद घ्यायचा असतो, त्यांनाही तो आनंद मिळायलाच हवा आणि त्यांना आपणच घेऊन जायला हवं। त्यामुळे मी हा असा रविवारचा दिवस शोधून मुलांना घेऊन आणि आम्ही सगळेच जण म्हणजे आम्ही रविवारी म्हणजे 24 ऑगस्टला काही खरेदी करायला गेलो होतो। आता इथे मी तुम्हाला दाखवते पहा, मी अशी गुलाबाची ही फुलं आहेत, वेगवेगळी फुलं पण आहेत, त्यामध्ये अशी फुलं घेतलेली आहेत। आता आपण खरं तर जी ही आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, पण आपण तसंही देवांसाठी हार फुलं आणतोच रोजच्या रोज, पण काही सजावट ही अशी थोडीफार आपल्याला घ्यावीच लागते त्याची मदत। कारण कसं आहे ना की अगदी त्याच दिवशी आपण काय काय आणि किती सजावट करणार। अगदी ताजी फुलं जरी आणली तरी आपण किती करणार आणि बाहेरून कोणीतरी बोलावून आणून मग ते करून घ्यायचं। मला असं वाटतं की आपण स्वतः करण्यात जो आनंद आहे तो आपणही घ्यायला हवा, मुलांनाही द्यायला हवा। त्यामुळे इथे पहा, मी आता हे एक फोम शीट आहे पहा, हे फोम शीट किंवा ही फुलं, इथे रांगोळ्या आहेत, ह्या सुंदर, किती सुंदर रंग आहेत। हे असे जे रंग आहेत ना, हेच आपल्या आयुष्यातही आपल्याला भरायचे पहा। मी नेहमी म्हणते की आयुष्यामध्ये रंग भरायचे असतात। मग रंग म्हणजे कोणते रंग? आता हे रांगोळीचे झाले, लाईटचे झाले, फुलांचे झाले, अगदी ते आर्टिफिशियल असले तरी सुद्धा त्यातही सुरेख रंग आहेत। हेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसे रंग भरतायत ते बघायचे। आता इथे पहा, हा दिवस आहे 26 ऑगस्ट म्हणजे मंगळवारचा, आणि इथे आज आहे हरतालिका पूजा। आता मी पूर्ण सगळी काही पूजा इथे नेहमीसारखी दाखवत नाहीये, कारण ना पुढे गणपती, माझ्या इथे गौरीही बसतात, तोही ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेलच। पण मग त्याची तयारी करण्यासाठी पूजा ही साग्र संगीतच केलेली आहे, पण इथे व्हिडिओ शूटिंग करून ते सगळं दाखवायला आता खरोखरच मला वेळच होत नाहीये। काही नाही, जशी मी श्रावणामध्ये पिंड करते तशीच ही मी जेव्हा जेव्हा ज्या ज्योतिर्लिंगाला जाईल तिथून आणलेली वाळू, आणि तीच मी धुवून नेहमी वापरते असं मी मागेही सांगितलं होतं। इथेही तीच वाळू धुवून मी सुकवून ठेवली होती आणि त्याचीच पिंड इथे केलेली आहे। इथे पार्वती माता आणि तिची सखी अशी मांडणी करून पूजा केली आहे। आणि हे पहा, हा दिवस रोज असं संध्याकाळी आम्ही थोडं थोडं हे करतोय, म्हणजे रविवारी आणल्यानंतर संध्याकाळी थोडंसं केलं, सोमवारी थोडीशी तयारी केली, मंगळवारीही केली, आणि ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहते बरं का। म्हणजे गणपती बसेपर्यंत जर का त्याची बसण्याची जी हे नसेल ना चालू, तर ते गणपती विराजमान झाले तसं आपल्यालाच म्हणायला वाटणार नाही कदाचित। तर इथे पहा, मुलगा मला मदत करतोय, त्याला मी जसे जसे सांगतेय की मला हे असं ह्या आकारामध्ये हवं आहे, एवढं मोठं हवं आहे, एवढं लहान हवं आहे, आणि हे असं कापून वगैरे देण्याचं काम तो करतोय पहा। आणि मुलगी त्याला लिंबू टिंबू का होईना मदत करते आहे।
आणि हे असं छान त्या दोघांनी मला खूप सारी मदत केली. म्हणतात ना, लोकांचं उंटा एवढं आणि आपलं बोटा एवढं, तेच आहे पहा हे. आणि यातून मुलं शिकतातही की एखाद्या गोष्टीचं माप घ्यायचं कसं, स्क्वेअर कसा होतो, तो जॉईंट कुठे करायचा, त्याला किती मापामध्ये ते जोडायचं, त्याला काय वापरावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती ही मुलांना मिळते ना. प्रत्येक गोष्ट बाजारात मिळतेच, सगळं काही मिळतं, पण हा जो आनंद आहे हा विकत नाही मिळू शकत. की आपण आपल्या फॅमिली बरोबर, आपल्या आई बरोबर, आपल्या मुलांबरोबर आपण बसलोय, हे करतानाची जी मजा असते, ज्या गप्पा असतात, आणि ह्याने जो बॉन्ड तयार होतो, आपण म्हणतो, ह्याने जो एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होतं, हाच रंग आहे बघा. मी जो नेहमी म्हणते की जीवनामध्ये रंग भरायला शिका, हे सगळ्याचंच शिक्षण आहे. आता इथे खरी आनंदाची सुरुवात होते, ती म्हणजे जेव्हा असे रंगीबेरंगी फुलं आता लावायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मी आणलेली फुलं अशी थोडीशी एकसारखी अशी जवळ करून घेतली आहे, जेणेकरून लावताना मला बरं पडेल. आणि इथे मागे असा जो मी PVC पाईप जे असतं ना, त्याचं स्टँड बनवलं आहे आणि त्याला असं हे कापड लावून घेतलं आहे. मला आवडणारा रंग म्हणजे गुलाबी, तोच घेतला आहे. कारण ना, आपल्याला जे आवडतं ते फार गरजेचं असतं करणं. जेव्हा आपलं मन आनंदी असतं ना, तेव्हा सगळं आपल्याला आनंदी वाटतं. हे पहा, त्याचबरोबर थोडासा पांढऱ्या रंगाचाही मी इथे वापर केलाय. आणि असे छान ते असं सगळं मी त्याला असं लावून घेते. हे आपल्याला मुलांना कळायला हवं, म्हणजे हे शिकवण्यापेक्षा हे कृतीतून आपण दाखवलं ना की ते जास्त योग्य आहे असं मला वाटतं. आता ही फुलं थोडीशी मी अशी बघतीये ठेवून, आणि ती आता मी लावायला घेतली. हे पहा, यामध्ये असं फक्त ते अरेंज करत जायचं. ती फुलं, पानं, छोटी छोटी खूप काही त्यामध्ये आता नवीन गोष्टी येतात बाजारामध्ये. आपल्याला जे आवडेल ते आणायचं आणि तसं हे सगळं करायचं. हे बघा, आता हा सगळा जो पसारा आहे ना, हा नसल्याशिवाय आपल्याला कोणताही सण उत्सव हा साजरा झाल्यासारखा वाटत नाही. हे सगळं हवं, पसारा करताही यायला हवा आणि तो आवरताही यायला हवा, मग तो कोणताही असो. हे पहा, ही अशी मी सुंदर फुलं जेव्हा मांडते ना, एवढे विचार मनात येत आहेत की बाप्पा येत आहेत. आणि मुलांची तर म्हणजे विचारूच नका, की त्यांचा जो आनंद आहे ना, तो सातवे आसमान पे म्हणतात ना, म्हणजे तो खरा हे इथेच दिसतो मला. आणि ते आवडीने मला मदतही करतात, कंटाळा करत नाहीत. हे विशेष वाटतं मला माझ्या मुलांचं. आणि मला तर वाटतं सगळ्यांचीच मुलं आता सगळं काही करू लागतात आनंदाने. आता इथे मी तुम्हाला ही फुलं जी दाखवते ना, ही वेगवेगळी मी अशी काही ह्याच्यातून काढून वगैरे पण मी लावते वेगवेगळे असं. त्याने तो जो एक वेगळीच मजा निर्माण होतीये. हे पहा, असं हळूहळू हळूहळू ते पुढे फुलांच्या मध्ये थोडी पानं, थोडेसे असे तुरे वगैरे असतात काही बघा, तर ते तसे मी असे ना एक तिथे लावून घेते. ते पण इतकं गोड दिसतंय ना, नाजूक शार अगदी त्याच्यामध्ये. सगळं असं मोठं मोठं लावण्यापेक्षा हे असं. आणि त्याचे रंगही फार सुरेख आहेत, म्हणजे पिवळा, हिरवा आणि असा जो आपण म्हणतो ना की जांभळा कलर, पण तोही इतका सुरेख दिसतोय त्याच्यामध्ये. आणि ही सगळेच तुऱ्यांचे रंग फारच गोड आहेत त्याच्यामध्ये. आता हे सगळे मी लावून घेतेय. आता हे लावताना आहे ना, हे मी तुम्हाला रविवारपासूनचं सांगतेय की रविवारी खरेदी झाली, संध्याकाळी आल्यानंतर मग रोजचं जेवणाचं, खाण्याचं, नाश्त्याचं हे काही चुकत नाही बरं का आपल्याला. ते करून मग नंतर लवकरात लवकर उरकून हे करायला बसायचं. हे झालं. पण मी मागच्या ब्लॉगमध्ये
श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या, आणि पिठोरी अमावस्या म्हणजेच आपला मातृदिन. मग त्या दिवशीचं महत्त्व मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं. पण यावर्षी की नाही अमावस्या 2 दिवस आली होती, म्हणजे शुक्रवारी 22 ऑगस्ट आणि शनिवारी 23 ऑगस्ट अशी आली होती. आणि 23 ऑगस्टला पण अमावस्या असल्यामुळे ना त्या दिवशी शेवटचा दिवस ना श्रावणाचा, तर त्या दिवशी आपण म्हणजे जे श्रावणातले 4 जे शनिवार असतात तर त्याचीही पूजा असते. मारुतीचं आपण पूजन करतो शनिवारी. आता हे शक्यतो कसं माझी मुलगा आणि घरातले त्याचे वडील वगैरे हे सगळेजण करतात, त्यामुळे मी शुक्रवार सोमवार ही पूजा मी करते. काही दुसऱ्यांवरही सोपवावं लागत नाही हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. जसं मी सोमवार करणं शुक्रवार करणं स्वीकारलंय, तसं त्यांनीही आनंदाने ते स्वीकारलंय. त्यामुळे त्याची पूजा ते सागर संगीत करतात, किंवा सागर संगीत म्हणण्यापेक्षा मनापासून करतात. त्यामुळे आता आजचा हा अश्वथ मारुती पूजनाचा पण शेवटचा दिवस, आणि ह्या दिवशी शनिवार आल्यामुळे इथे शनी आपण जो म्हणतो ना की शनी अमावस्या पण असते, तर तीही आहे. त्यामुळे थोडंसं मी त्यालाही स्मरण केलं होतं. थोडीशी मारुतीची पूजा करून मी पुढच्या कामांना लागले होते की पाठीशी राहा, बळ द्या. शनी महाराज आणि मारुती हे या शेवटच्या दिवशी श्रावणाच्या आपल्याला बळ द्यायला आलेत असंच वाटलं होतं मला पुढच्या कामांना. त्यामुळे हेही मला विसरून चालणार नाही म्हणून मी तेही इथे सांगते आहे माझ्या मनातल्या भावना, की हे कसं अगदी जोडून जोडून येत असतं आणि आपण ते फक्त अनुभव घ्यायचा असतो, त्याचा स्वीकार करायचा असतो, आणि ते करून आपण त्याचा आनंद जर घेतला तर तो आनंद काही वेगळाच असतो. आता इथे जिथे बाप्पा विराजमान होणार आहेत तिथेही मी थोडीशी ही आता ही अशी फुलं लावून घेतलेली बघा. जशी वरती लावली आहेत ना तशीच त्यांच्या सेटिंग अरेंजमेंट आपण जे म्हणतो ना, इथेही मी ती अशी, मला हसू येत आहे खरं तर, पण काय करणार, बाप्पांनाही सगळं कसं हवं असतं, आपल्याला हवं की नाही सगळं तसंच त्यांनाही हवंय. सगळं कसं अगदी व्यवस्थितच पाहिजे असं मला तरी वाटतं. की आपल्याला हवं, आपल्याला नवीन कपडे हवे असतात, दागिने हवे असतात, बाप्पांनाही करायलाच हवं. आपण होत असेल तर नक्की करायला हवं, नसेल होत तर पुढे करता येईल, पण होत असेल तर नक्की करायला हवं. हे पहा, हे जे तुरे आहेत ना हे फार गोड दिसतात त्यामध्ये ना असे, आणि मग तिथे गोल्डन कलरची पण मध्ये मी फुलं लावलीत पहा. असे हायलायटर्स असतात फुलांमध्ये, ते म्हणजे आपल्याला जिथे हायलाइट करायचं ना तिथे असे ते गोल्डन कलरचे फ्लावर्स लावायचे. आता हा आहे बुधवार, तारीख आहे 27 ऑगस्ट, आणि हाच तो दिवस ज्याची आपण आतुरतेने इतके दिवस वाट पाहतोय, तो म्हणजे बाप्पा येण्याची, श्री गणेश चतुर्थी. आणि त्यांच्या आगमनासाठी आता इथे मी रांगोळी काढून घेतली आहे. फार काही अगदी केलेलं नाही पहा, कारण तिथे बाप्पा येताना त्यांचे पाय धुवावे लागणार वगैरे, त्यामुळे ती पुन्हा रांगोळी खराब होणार, त्यामुळे साधीच काढली आहे. आणि इथे बाप्पांची आता येण्याची ही तयारी सुरू आहे. हे पहा, असा जोपर्यंत दिवा लावून घेत नाही तोपर्यंत प्रकाश. आणि आता बाप्पांच्या पायांना पाणी लावून जे घरामध्ये आणणारे त्यांच्या पायावर पाणी घालायचं, आणि त्यांनाही हे पहा असं झालं की हळदी कुंकू लावून, गुलाल अक्षदा वाहून त्यांना असं छान आधी बाप्पांना पायाला लावून घ्यायचं. नंतर आपण ज्यांना आणलंय ना त्यांच्याही पायाला हळदी कुंकू लावायचं, त्यांना तर आपण लावतो. आणि हे असं सगळ्यांना ओवाळायचं, जे कोणी असतील बाप्पा आणायला गेलेले, अगदी मुलगी असो स्त्री असो सगळ्यांना हळदी कुंकवाचा मान द्यायचा प्रत्येकांना घरात घेताना. आणि हे असं बाप्पावरून घास उतरवून टाकणं म्हणतात ह्याला. आणि हे असं
मी गेली आहे पुढे आणि तो घास टाकून आली आहे. आणि आता त्यांना जिथे विराजमान करायचं आहे त्याची इथे मी तयारी करते. आता ही इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे करते बरं का, पण बाप्पाची पूजा ही घरात सगळेजण आनंदाने अगदी एकोप्याने करतात. हे पहा, सगळ्यांना हे आनंद हवा असतो, सगळ्यांच्या हातून ही पूजा घडायलाच हवी. तेव्हा इथे पहा, मी हळदी कुंकू वाहून घेते. स्वस्तिक आपलं मांगल्याचं प्रतीक, आणि हे आता सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याची काही वेगळी गोष्ट सांगायची आवश्यकता नाही. आता इथे पहा, सगळेजण सगळ्यात पहिल्यांदा आता आपण कलश मांडून घेतोय. पूजा आता ही खरोखरच सगळी सागर संगीत होते, पण प्रत्येक गोष्ट काही आपण इथे दाखवू शकत नाही, कारण तो ब्लॉग इतका मोठा होईल आणि तसा पूजेचा ब्लॉग असतीलही करत. पण मी इथे जो आनंद घेतेय, जे काही करतेय ते मी इथे दाखवतेय. आम्ही सगळेच मिळून इथे पूजा करतोय. हे पहा, हा आता कलश स्थापन करून झालेला आहे आणि त्यानंतर मग आता पुढच्या तयारीला लागलोय. दिवाळी आम्ही तिथे व्यवस्थित ठेवून घेतोय. हे पहा, कारण आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता गणपती बाप्पांचं इथे विराजमान होतंय. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असे हे आपले बाप्पा आता इथे विराजमान झालेत आणि इथे आता मी पुढच्या पूजेच्या तयारीला लागली आहे. प्रत्येक जण आपापला भाग उचलतंय. पूजा चालू आहे आणि ह्याचा सगळ्यांनी मिळून आनंद घ्यायला हवा. मला तो हे पहा, इथे आता त्यांचं जे जानवं आहे ते घालून घेत आहेत. मी इथे गेज वस्त्र करून घेतलं आहे. प्रत्येकाने थोडा थोडा खारीचा वाटा उचलला की सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. हे पहा, हे असं जानवं घालून घेतलंय आणि हे जसं जसं आपण करत जाऊ ना, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे अगदी बोलायला लागतात बरं का. आणि आपण इथे एक आपल्या घरातलाही गणपती जो असतो तो मांडतो आणि एक सुपारी मांडतो. तसं इथे, कारण बाप्पाच्या इथे आधी मांडली नाही, कारण काय होतं ना की बाप्पा बसल्यानंतर कुठे जागा व्यवस्थित होईल, कारण 10 दिवसाचे आहेत आमचे, मग ते हलवा हलवी व्हायला नको किंवा काय, त्यामुळे ते थोडंसं नंतरून ठेवून घेतलंय. त्यानंतर हे हार, दुर्वा, केवडा, फुलं सगळं अगदी कसं सुवासिक, सुगंधी, रंगीबेरंगी सगळं अगदी. हे पहा, हे सगळं ठेवून झालंय आणि आता हे पूजा झाल्यानंतर हे पहा, छोटे गणपती बाप्पा आहेत ना, त्यांनाही मी इथे गुलाबाचं फूल वाहिलंय आणि आता त्यांची ही पूजा, बाप्पांची पूजा, हळदी कुंकू वगैरे सगळं वाहून घेऊन त्यांना असं जे. आणि इथे मी आता एक अष्टगंध लावून घेते आणि त्याच्यावर कुंकू लावते. त्याने काय होईल की कुंकू असं ते तिथे राहील, नाहीतर मग सारखं ते पडेल आणि ती शोभा वेगळीच असते हळदी कुंकवाची ना. त्याने ते वेगळंच दिसायला वेगळंच लागतं ते, म्हणजे तो हे वेगळाच असतो. हे पहा, त्यांचे डोळे असं वाटतंय ना की ते आता माझ्याशी बोलतील. आता ही 5 फळं आपण ठेवत असतो. आता इथे अगदी खाली ठेवण्यापेक्षा मी ती अशी इथे एका ताटामध्ये सजवून ठेवते आहे. हे पहा, हे असं 5 फळांचंही इथे मी ठेवून घेते. आता ही आपण बदलू शकतो, म्हणजे फळं काही अगदी आपण हलवली तर चालत नाहीत वगैरे असं काही नाही. ती रोजच्या रोज आपण बदलतोच, त्यामुळे ती अशी ताटात वगैरे इथे ठेवली की उचलायलाही बरं पडतं, ठेवायलाही बरं पडतं.
आता इथे आम्ही बाप्पांची आरती करून घेतोय. त्यानंतर त्यांना त्यांच्या आवडतीचा मोदकाचा नैवेद्य दाखवून ह्या ब्लॉगची तर मी सांगता करते आहे. आपण पुन्हा भेटूयात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत तुमच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर आपल्या आराध्यांची कृपा होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहू अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि एक वेगवेगळे भाग, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी या चॅनलला, या आपल्या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.